नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित यातील दुसरं प्रकरण जे आहे समांतर रेषा व छेदिका, यातील आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। आता समांतर रेषा व छेदिका याविषयी म्हणजे छेदिकेमुळे होणारे जे कोन आहेत, संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन, याविषयीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला वळूया आता आपण आजच्या व्हिडिओकडे। इथं या दोन रेषा समांतर आहेत। या दोन रेषा समांतर आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे। ही अशीच आकृती आपण या ठिकाणी ट्रेस पेपरच्या साहाय्याने आपण इथं काढली आणि इथं हे जे दोन भाग रंगवलेले आहेत, हे दोन भाग आपण कापून घेतले वेगवेगळे आणि हा प्रत्येक भाग या प्रत्येक कोनावरती आपण ठेवला तर इथं जो भाग क्रमांक 1 आहे त्या भागाशी कोणते कोण एकरूप आहे ते आपल्या लक्षात येतं। म्हणजे हा भाग 1 जर आपण इथनं कापलेला भाग आपण इथं ठेवला तर हा बी कोन, नंतर डी, एफ आणि एच हे समान कोन आहेत। यांची मापं समान आपल्याला मिळतात। या भाग 1शी ते तंतोतंत जुळतात। आणि भाग 2 जर आपण ह्या आकृतीच्या वेगवेगळ्या कोनांवरती ठेवला, इथे जे 8 कोन तयार झालेले आहेत त्या कोनांवर आपण ठेवला तर आपल्याला भाग 2शी जुळणारे कोन कोणते आहेत तर कोन ए, कोन सी, कोन ई आणि कोन जी। म्हणजे या ठिकाणी भाग 1 आणि भाग 2शी जुळणारे कोन आपल्याला मिळतात। तर आपण ते लिहून घेऊ आणि आता समजून घेऊया। इथे बघा, आता कोन बी एकरूप कोन, कोन बी एकरूप कोन डी। याच्याशी जुळणारा अजून पुढचा कोन कुठला आहे तर कोन एफ आणि कोन एच। हे चारही भाग एकमेकांशी जुळतात। कोन बी, कोन डी, कोन एफ आणि कोन एच, हे चारही कोन एकमेकांशी जुळतात। त्या कोनांची मापं समान आहेत। म्हणजे कोन बी एकरूप कोन डी एकरूप कोन एफ आणि एकरूप कोन एच। हे भाग 1शी जुळणारे कोन होते, आपण मगाशी आकृतीत बघितलं त्यानुसार। नंतर भाग 2शी जुळणारे कोन ए एकरूप कोन सी एकरूप कोन ई आणि एकरूप कोन जी। हे चार कोन एकमेकांशी एकरूप आहेत आणि हे चार कोन एकमेकांशी एकरूप आहेत। म्हणजे हे भाग 1शी जुळतात, हे भाग 2शी जुळतात। आता इथं यानुसार आता कोणते कोण एकरूप आहेत बघा। आपल्याला संगत कोन आणि व्युत्क्रम कोन, कोणते कोण एकरूप आहेत ते आपल्या लक्षात येईल। आता बघा, इथं कोन बी आणि कोन डी, कोन एफ, कोन एच, जर हे कोन आपण बघितले तर कोन बी आणि कोन एफ म्हणजे हा कोन आणि हा कोन हे संगत कोन आहेत। म्हणजे कोन बी एकरूप कोन एफ। नंतर पुढची जुळी आपल्याला मिळते कोन बी आणि कोन एफ एकरूप आहेत। तसंच कोन सी आणि कोन जी सुद्धा एकरूप आहे। बघा, कोन सी आणि कोन जी हे दोन कोनसुद्धा एकरूप आहेत। म्हणजे कोन सी एकरूप कोन जी, कोन बी, कोन एफ, कोन सी, कोन जी ह्या जोड्या एकरूप आहेत आणि हे संगत कोन आहेत। हे छेदिकेच्या एका बाजूचे झाले। आता दुसऱ्या बाजूचे आपण लिहिले तर कोन ए एकरूप कोन ई हे संगत कोन आहेत। कोन ए एकरूप कोन ई आणि कोन डी एकरूप कोन एच, ह्या संगत कोनांच्या जोड्या आहेत। संगत कोनांच्या जोड्या।
म्हणजे या संगत कोनांच्या जोडीतील दोन्ही कोनांची मापं एकरूप असतात. म्हणजे संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकमेकांशी एकरूप असतात. कोन बी आणि कोन एफ, कोन सी आणि कोन जी, तसंच कोन ए आणि कोन ई, कोन डी आणि कोन एच ह्या संगत कोनांच्या जोड्या आहेत आणि या जोडीमधील प्रत्येक जोडीतील कोनांची मापं ही समान असतात. आता आपल्याला पुढच्या अजून कुठले कोन मिळत आहेत का ते बघूया. तर कोन डी आणि कोन एफ बघा, कोन डी आणि कोन एफ हे दोन्ही कोन एकरूप आहेत. कोन डी एकरूप कोन एफ आणि कोन सी आणि कोन ई बघा, कोन सी आणि कोन ई हे दोन्ही कोनसुद्धा एकरूप आहेत. कोन सी व कोन ई हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात. आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात. संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. आता बाह्य कोनांच्या जोड्या एकरूप आहेत का ते आपण बघूया. कोन ए आणि कोन जी हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. तसंच कोन बी आणि कोन एच. आता कोन ए आणि कोन जी हे दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणजे कोन ए एकरूप कोन जी आणि कोन बी एकरूप कोन एच. कोन बी एकरूप कोन एच आणि कोन बी एकरूप कोन एच हे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत. म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात. आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात आणि संगत कोनांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात. आणि कोन सी आणि कोन एफ हे आंतरकोन आहेत. आणि आंतरकोनांची जी बेरीज आहे ती 180 अंश येते. हे एकरूप नसतात. आंतरकोन हे एकरूप नसतात. त्यांचा गुणधर्म असा आहे की त्या कोनांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे या ठिकाणी आता आपण हा पहिला गुणधर्म घेतला, हा दुसरा आणि हा तिसरा गुणधर्म. आणि आता चौथा गुणधर्म आहे की मापकोन डी आणि ई, मापकोन डी अधिक मापकोन ई बरोबर 180 अंश. तसंच या बाजूला मापकोन सी, मापकोन डी आणि मापकोन ई हे आंतरकोन आहेत. यांची बेरीज 180 अंश असते. आणि मापकोन सी आणि मापकोन एफ हे सुद्धा आंतरकोन आहेत. या दोन कोनांची बेरीजसुद्धा 180 अंश असते. मापकोन सी अधिक मापकोन एफ बरोबर 180 अंश. आणि ह्या आंतरकोनांच्या जोड्या आहेत. आंतरकोनांच्या जोड्या म्हणजे संगत कोनांच्या जोडीतील प्रत्येक जोडीतील कोनांची मापं समान असतात. आंतरव्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांची मापं समान असतात. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांची मापं समान असतात. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे आंतरकोन पूरक असतात. आता आपल्याला इथं जे 8 कोन तयार होतात त्या 8 कोनांपैकी फक्त एका कोनाचं माप जर आपल्याला दिलेलं असेल तर उरलेल्या 7 कोनांची मापं आपल्याला काढता येतात. आणि याच्यावरती
तुम्हाला उदाहरणं सोडवायची असतात, म्हणून हे गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरनं आपल्याला एका कोणाचं माप दिलं असेल तर इतर उरलेल्या 7 कोणांची मापं काढता येतात. हे गुणधर्म लक्षात ठेवा. संगत कोनांचा गुणधर्म. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. आता इथं रेषा PQ आणि रेषा RS ह्या समांतर रेषा आहेत. रेषा PQ समांतर रेषा RS व रेषा AB ही त्यांची छेदिका आहे. आता या ठिकाणी समान रंगांनी किंवा सारख्या रंगांनी मी जे कोन दाखवलेले आहेत ते संगत कोन आहेत. आता इथं आणि हे संगत कोन प्रत्येक जोडीतील संगत कोन एकरूप असतात. म्हणजे आता इथं पहिली जोडी जर आपण घेतली तर हे गुलाबी रंगाने दर्शवलं आहे बघा. AMQ कोन AMQ एकरूप कोन. हा कोन इथनं सुरुवात करा. MNS दुसरा कोन आहे छेदिकेच्या एकाच बाजूचे आपण घेऊया. आता म्हणजे इथं उभी आहे ही छेदिका म्हणून उजव्या बाजूचे घेऊया. आता हा खालचा कोन इथे चॉकलेटी रंगाने मी दाखवलेला आहे. QMN कोन QMN एकरूप कोन SNB. हे छेदिकेच्या उजव्या बाजूच्या 2 जोड्या या ठिकाणी एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील ह्या दोन्ही कोनांची मापं समान आहेत. आता आपण छेदिकेच्या डाव्या बाजूचे कोन घेऊया. मी इथे ग्रीन रंगात दाखवला आहे बघा. हा जो कोन आहेत हे जे कोन आहेत हे संगत कोन आहेत. AMP एकरूप कोन MNR. आणि हा खालचा कोन ब्ल्यू रंगात दर्शवला आहे PMN. PMN एकरूप कोन RNB. म्हणजे हे छेदिकेच्या उजव्या बाजूच्या 2 जोड्या एकरूप आहेत आणि छेदिकेच्या 2 जोड्या संगत कोनांच्या एकरूप आहेत. आता पुढचं घेऊया व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनसुद्धा परस्परांशी एकरूप असतात. आता इथं मी व्युत्क्रम कोन जे आहेत ते सुद्धा इथं समान रंगाने दर्शवलेले आहेत. आता व्युत्क्रम कोन हे 2 प्रकारचे असतात. एक आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरा बाह्य व्युत्क्रम कोन. आधी आपण आता आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय की या 2 समांतर रेषांच्या आतल्या बाजूचे कोन. इथं मी पिंक रंगाने दर्शवले बघा. हे 2 आणि चॉकलेटी रंगाने दर्शवलेत हे 2 कोन आंतरव्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे त्या जोड्या आधी एकरूप आपण लिहून घेऊया. आधी हे आपण उजव्या बाजूचे घेऊया. QMN कोन QMN एकरूप कोन. आता हा कोन आपल्याला लिहायचा आहे. हा M पासून सुरुवात करा. MNR कोन MNR. आणि दुसरी जोडी आहे ही पिंक रंगात दर्शवलेली PMN. PMN एकरूप कोन MNS. आता बाह्य व्युत्क्रम कोन की जे या समांतर रेषांच्या बाहेरच्या बाजूला असतात त्यांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. ते इथं मी ग्रीन रंगात दर्शवलेले आहेत आणि ब्ल्यू रंगात दर्शवला आहे. आता ही जोडी आधी आपण लिहूया छेदिकेच्या उजव्या बाजूची. म्हणजे एक
व्युत्क्रम कोन एक उजव्या बाजूला असतो आणि एक डाव्या बाजूला असतो किंवा छेदिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात. म्हणजे आता इथं ही छेदिका जी आहे ती उभी आहे म्हणून मी तुम्हाला उजवी आणि डावी सांगितली. तर असं लक्षात ठेवा की छेदिकेच्या विरुद्ध बाजूला एक या बाजूला तर एक दुसऱ्या बाजूला असतो. म्हणजे या ठिकाणी आता बाह्य व्युत्क्रम कोन आपण लिहितोय AMQ. कोन AMQ एकरूप कोन RNB. ज्या कोणाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, जो कोन दर्शवला आहे ते अक्षर नेहमी मध्ये टाकायचं आहे. 3 अक्षरी जेव्हा आपण कोन लिहितो तेव्हा त्या कोणाचं नाव हे ते अक्षर मध्ये आलं पाहिजे. आता ही जोडी आपण लिहूया AMP. एकरूप कोन SNB. अशा पद्धतीने आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या तयार होतात आणि त्या प्रत्येक जोडीतील कोन एकरूप असतात. आंतरकोनांचा गुणधर्म घेऊया. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे इथं रेषा PQ आणि रेषा RS या 2 रेषा परस्परांना समांतर आहेत आणि रेषा AB ही या त्या 2 समांतर रेषांची छेदिका आहे. आता आपण संगत कोनांचा गुणधर्म घेतला, व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म घेतला. आता आपण आंतरकोनांचा गुणधर्म अभ्यासतोय. आता आंतरकोनांचा गुणधर्म असा आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथं मी ते एकरूप नसल्यामुळे आंतरकोन एकरूप नसतात म्हणून मी ते वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले आहेत. आंतरकोने छेदिकेच्या एकाच बाजूचे असतात. म्हणजे इथं हा ब्ल्यू आणि ग्रीन हे जे 2 कोन आहेत हे आंतरकोन आहेत. म्हणजे आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. आता इथं QMN मापकोन QMN अधिक मापकोन MNS बरोबर 180 अंश. आणि या बाजूचे कोन आहेत आंतरकोन PMN मापकोन PMN आणि MNR बरोबर 180 अंश. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका कोनाचं माप दिलेलं असेल तर उरलेल्या 7 कोनांची मापं आपल्याला आत्ता जे आपण गुणधर्म शिकलो त्या गुणधर्मानुसार सगळ्या कोनांची मापं आपल्याला काढता येतात. याविषयीचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी लवकरच अपलोड करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला जरूर लाईक करा. थँक्यू.